पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पाहो माझा माऊलीचा दृष्टांत. माऊलीनं लिहिलेलं आहे. म्हणून बाप मुलासाठी काय करू शकत नाही, तरी सुद्धा आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बापाचं मोठेपण, बापाचे पवाडे अगोदर गायले. कितीतरी गोष्टी आहेत महाराज मला सांगण्यासारख्या. हो, घरामध्ये ज्याच्याशिवाय हो बाप नसेल तर घराचं छत्र समाप्त होतं. मायबाप, घराचं छत्र समाप्त होतं. बाप नसेल तर समाजामध्ये घरात हो घरातल्या लोकांचा दबदबा असतो. बाप असेल तर त्यांच्या घरातल्या लोकांसंग वाकड्या नजरेनं कुणाची पाहण्याची ताकद नसते. आणि ज्यावेळेस बाप जातो त्यावेळेस रानोमाळ चिपाट बाहेर पडल्यासारखं घराचा पूर्णपणे इस्कट होतो. हो, घर दुभंगलं जातं. घरात कुणाला धाक राहत नाही. म्हणून धाकाच्या माध्यमातून प्रेम करणारा बाप हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुम्ही संत बाप माय कृपावंत असं लिहायला पाहिजे होतं, पण जगद्गुरु तुकाराम महाराज हो माय बाप कृपावंत असं लिहितात. एकच दृष्टांत सांगतो, खूप मोठा आहे आणि सुंदर तऱ्हेचा आहे. वेळ जसा मला मिळेल त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कलकत्त्याला एक कुटुंब राहत आहे. राजघराणं आहे. खूप मोठी संस्थानिक राजवट आहे इंग्रजाच्या काळाच्या अगोदरची. आणि देशोदेशामध्ये बोलबाला आणि वजन आहे. हो, घटना काय घडली तर प्रकृतीच्या नियमाप्रमाणे मुलगा झाल्याच्या नंतर मुलाच्या बरोबर बापानं कसं वागावं. मी आपल्याला गोष्ट सांगतो. वय झालं म्हणजे मुलं होत जाऊ नये. वय झाल्यावर तर पशुला बी मुलं होतात. काय बैल थोडा शाळेत गेलेला असतो कॉलेजमध्ये. काही म्हणते कॉलेजचे वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आणि मी माझ्या पायावर उभं राहिल्याशिवाय हो मी विवाह करणार नाही. हो, म्हणून आता पाहायला मिळतं खूप कवळे नवरदेव पाहायला मिळतात 50-50 वर्षाची. हो, लहान अशी बाळ मिळतात पाहायला आपल्याला. हो, वय झाल्याच्या नंतर मुलं होणं विशेष महत्वाचं नाही. काही अधिकार कळाल्यानंतर बाप होत जात. म्हणून मुलाच्या बाबतीत बापानं कसं वागावं. पंचवर्षी लालयत, 5 वर्षापर्यंत त्याचं लालन पालन करावं. त्याचे मुके घ्यावेत. हो, काय तुम्हाला त्याला खायला द्यायचं तितकं द्यावं. ड्रेस घ्यायचे तितके घ्यावेत. माझं बछडं, माझं वाघ, माझा राजा, माझा प्रधान, हो माझं आंगडं टोपडं काय म्हणायचं ती म्हणावं. वर झेलाव फेकाव. हो, त्याच्या संग मौज मजा कराव, पाठीवर घेऊन फिराव. पण 5 वर्षापर्यंत. 5 वर्षे लाल येत आणि 16 वर्षे ताड येत. 16 वर्षापर्यंत मुलाला हाणावं, मारावं आणि 16 वर्षाच्या पुढे मित्रासारखं वागावं. पण हल्ली गणित कुठं चुकतं. 16 वर्षापर्यंत त्याचे लाड केले जातात, लालन पालन. आणि 16 वर्षाच्या नंतर त्यो बिघाडल्याच्या नंतर त्याला हाणायला सुरुवात केली जाते, मारायला सुरुवात केली जाते. आता खरं सांगू का, मुलगा आलेला असतो ताकदीच्या रगीत आणि बाप गेलेला असतो पांघरायच्या रगीत. तशा रगी बी दोघाकडे आहेत, पण एकाकडे पांघरायची आणि एकाकडे ताकदीची. आता मी खोटं बोलत नाही मायबाप, हळूच बोलतो. पिकलेली कैरी जर कच्च्या कैरीत पडली तर दबते कोणती हो? पिकलेली दबते. आणि पिकलेल्या कैरीने जर कच्च्या कैरी बरोबर ढुसण्या मारायला सुरुवात केली तर फुटन कोणती? पिकलेली. आता इथं बऱ्याच पिकलेल्या कैऱ्या आहेत म्हणून बोलतो बरं का. हो, संसारामध्ये वाद करू नका रे बाबा. हो, जसा असेल तसा मुलगा, जशी असेल तशी सून मान्य करा. हो, किती दिवस राहायचे?
हो, तुमचा तुम्ही पगडा गाजवला ना ते लहान होते तेव्हा. हो, म्हणून तिथून पुढं नाही. मग मित्रासारखं वागायचं. त्याचं खरं असलं तरी खरं म्हणायचं, खोटं असलं तरी खरं. प्रारब्धाला दोष द्यायचा, बाकीची गोष्ट नाही काही. हो, कोणी त्याच्यात काही करू शकत नाही. राजा रावणाचा बाप सत्शील होता, ऋषी महर्षी होता, पण रावणानं असं वागू नये असं त्याला वाटत असताना सुद्धा वागला. काही करू शकत नाही, बिघडल्यावर काही करू शकत नाही. पण 16 वर्षाच्या पुढे मित्रासारखं वागावं, म्हणजे मग आपलं म्हातारपण सुखाचं जात असतं. म्हणून मी एक सल्ला दिला, तुम्हाला कसं वागायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. माझं काही म्हणणं नाही कुठल्या प्रकारचं. मी काय कायद्याचा असा लिखित तुम्हाला पत्र देणार नाही. योगायोग 5 वर्षाचा होईपर्यंत त्या संस्थानिकानं वागवलं मुलाला, कसं लालन पालन केलं. आणि 5 वर्षाचा पुढं पदार्पण झाल्याच्या नंतर वडिलांना करारी बाण्यानं मुलाला जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं, बाळ उद्याच्याला तुला शाळेमध्ये पोहोचायचंय. संस्थानिकाच्या रीतिरिवाजाप्रमाणे घोड्यावरती बसून एक नौकर तुला शाळेपर्यंत पोहोचत करायला येईल. तुझे कपडे तूच भरायचे, दुसऱ्यानं नाही. नौकर भरणार नाही. आई तुला वाट लावायला येणार नाही. आईची बापाची अपेक्षा करू नकोस. घोड्यावरती बसल्यानंतर माघारी वळून पाहायचं नाही आणि घराचा मोह ठेवायचा नाही. ते काय पंचायत समितीतून मिळालेलं घरकुल नव्हतं, ते राजवाडा होता. मागं वळून बघायचं नाही. मागं वळून बघितलं तर हे घर तुला कायमचं मुकलेलं असेल. शाळेत प्रवेश तू मिळवायचा, आम्ही तुला कुणी प्रवेश द्यायला येणार नाही. फक्त नौकर एक डब्बा तुला, खाण्याचा डब्बा आणि पाठ्यपुस्तक घेऊन दे. तेवढं सांभाळून घरी घेऊन जायचं शाळेमध्ये. हॉस्टेलमध्ये नंबर तू लावायचा. शाळेत प्रवेश तू मिळवायचा. प्रवेश नाही मिळाला आणि जर मिळाला तर योग्य मार्कानं पास झाला तर सर्टिफिकेट घेऊन घरी यायचं. योग्य मार्क मिळाले नाही तर कलकत्त्याच्या बाजूला, पूर्व बाजूला मोठा समुद्र आहे, त्या समुद्राला शरीर अर्पण करायचं. पण या घराचा उंबरा पुन्हा पाहायचा नाही. हे करारी बाण्यानं बापानं सांगितलं. आतापर्यंत माया प्रेम करणारा बाप पाहिला आणि एकदम एवढा चवताळलेल्या वाघासारखा बाप पाहिला त्या मुलानं. आणि मुलगा रात्रभर झोपला नाही. रात्रभर झोपला नाही. कपडे लत्ते सगळे त्यांनी आपले पद्धतीनं भरले, सगळे आठवण ठेवून, यादी करून, अगदी आठवण ठेवून कपडे भरले. पाटी दप्तर तयार झालं. डब्बा घेऊन नौकर आला. सकाळी सकाळी घोड्यावरती मुलगा बसला आणि रडायला लागला. डोळ्यातून अश्रू यायला लागले. त्यावेळेस नौकरानं सांगितलं, मालक, मालक म्हणण्याची पद्धत होती, मालक साहेब मागं वळून बघू नका आणि रडू नका. तुमच्यासारखे मालक, छोटे छोटे मालक मी शाळेत पोहोचते केलेले आहेत. आणि तुम्ही जर मागं वळून बघितलं तर तुमचे वडील कुठून तरी खिडकीतून बघत असतील. एवढूशा लहानपणामध्ये घराचा मोह तुम्हाला आवरला नाही असं म्हणून कदाचित वडील तुम्हाला घराच्या बाहेर काढू शकतात. हे मला माहितीये. मागं वळून बघू नका. की वडिलांना सांगितलेली पूर्णपणे अंमलबजावणी करायची. आई वाट लावायला येणार नाही म्हणून मागं वळून बघू नका. छोट्या मालकानं घोड्यावरती पाऊल टाकला. डोळे पुशीत पुशीत ते लेकरू कवळ्या वयामध्ये, कवळ्या अंतःकरणानं शाळेत पोहोचत केलं. घोड्यावरून उतरवलं, सांगितलं ते ऑफिस आहे. नौकरानं सांगितलं ते ऑफिस आहे, तिथं जाते. हो, मुख्याध्यापक बसलेले आहेत, बघा. आणि घोडा माघारी फिरला. निघून गेल्याच्या नंतर मुलानं पाटी दप्तर आणि जेवणाचा डबा एका कोपऱ्यामध्ये ठेवला आणि मुख्याध्यापकाच्या पुढे जाऊन हात जोडून उभा राहिला. मुख्याध्यापकानं विचारलं, का रे बाळ, काय पाहिजे तुला? सांगितलं, काही नाही,
गुरुजी मला शाळेमध्ये प्रवेश पाहिजे. असं का? कुणाचा आहेस तू? आणि संस्थानिकाचं नाव सांगितलं, वडिलाचं नाव सांगितल्याबरोबर मुख्याध्यापकानं सांगितलं की आमची शाळा बिघडवण्याचा प्रयत्न करू नका. श्रीमंताची लेकरं शाळा शिकायला येत नसतात, तर शाळा बिघडायला येत असतात. शाळेचं पूर्णपणे वजवाटुळ करण्याकरता येत असतात. म्हणून या देशामध्ये श्रीमंताच्या लेकरानं शाळा ठेवल्या नाहीत, काटेरी जंगल तयार केली. म्हणून या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त धोका कुणापासून असेल तर शिकलेल्या लोकांपासून. राक्षस कुठं पाहायचा? राक्षस साक्षर सी म्हणण्याचा क्षण आलेला आहे. आज शिक्षणापासूनच सगळं वजवाटुळ व्हायला लागलं देशाचं. मला शिकू नका असं म्हणायचं नाहीये, अवश्य शिका, पण सुसंस्कृत. मी आपल्याला खोटी गोष्ट सांगत नाही. या भूमीमध्ये बोलतो मी, कळत्या भूमीमध्ये बोलतो. या देशातले माता पिता वृद्धाश्रमात कुणाचे आहेत? सेंटरिंगचं काम करणाराचे किंवा मजुरी लेबर म्हणून काम करणाराचे नाहीत. या देशातल्या कलेक्टरचे, डिप्युटी कलेक्टरचे, तहसीलदाराचे, मोठा हॉस्पिटल ज्यांचं चालतं अशा डॉक्टरचे, वकिलाचे, इंजिनियरचे आणि मोठमोठाल्या क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकाऱ्याचे मायबाप वृद्धाश्रमात आहेत. यांच्याकडून काय अपेक्षा करायची देशानं? आणि सुशिक्षित कशा करता म्हणायचं आम्ही? आजही खेड्यापाड्यामध्ये जा, दिवसभराची 100 रुपये 200 रुपये मजुरी आणणारा, कष्ट करणारा झोपडीमध्ये राहतो आणि गेल्या गेल्या बापाचं दर्शन घेतो, आईचं दर्शन घेतो आणि आईच्या औषधा पाण्याची व्यवस्था करतो. आणि डिप्युटी कलेक्टर 10-10 वर्ष नुसता भेटायला येत नाही, मेल्यानंतर नगरपालिकेला विल्हेवाट लावा म्हणून सांगतो त्यांच्या प्रेताची. कचरा आहे का तो? म्हणून नगरपालिकेनं विल्हेवाट लावावी अशी संस्कृती आमच्या शिक्षणातून तयार व्हायला लागलेली आहे. काटेरी जंगल तयार करायचं काम आहे, काटेरी काटेच टोचायला लागले. तर म्हणून आज देशामध्ये अशिक्षित माणसापासून धोका नाहीये, सुशिक्षित माणसापासून देशाला धोका निर्माण झालेला आहे. अत्यंत लबाड लोक, त्यांनाच विद्वान म्हटलं जातं. कुणाला विद्वान म्हणलं जातं? खोटं वागून मी कसा खरा आहे राजा हरिश्चंद्रापेक्षा हे पटवून देणारा विद्वान आहे, आणि तो शहाणा आहे. म्हणून मी आपल्याला चिंतन सांगत होतो की मुख्याध्यापकानं सांगितलं माझ्या शाळेत ही गोरगरिबाची शाळा आहे, सुसंस्कृताची शाळा आहे. या शाळेला विकृत करण्याकरता तुम्ही येऊ नका, तुम्ही दुसऱ्या शाळेत जा. असं म्हटल्याबरोबर त्या विद्यार्थ्यानं सांगितलं, गुरुजी, सर नाही म्हणला तो, गुरुजी. कारण गुरुजी हा शब्द एवढा मोठा आहे, कळण्यास तो सांगतो. कारण मुळात गुरु हा शब्द मोठा आहे आणि त्याला पुन्हा जी शब्द लागला, त्याच्यामुळे जी हा आदरवाचक शब्द आहे. जो लघु नसतो, जो मोठा असतो तो गुरु असतो. म्हणून गुरु हा शब्द मुळातच जगातला सगळ्यात मोठा शब्द कोणता असेल तर गुरु. आणि त्याच्यानंतर त्याला जी शब्द लागला, आदरवाचक, म्हणून गुरुजी हा शब्दच मुळामध्ये एवढा मोठा झाला की त्या शब्दाला अंत पार नाही एवढा मोठा झाला. पण एवढा मोठा शब्द माझ्या भारत देशातल्या गुरुजीला आवडला नाही, त्यांनी सर शब्द वापरला. आमच्या मराठवाड्यामध्ये बैलाला जर आवताला जुंपलं, मोठेला जुंपलं, तर त्या बैलाला ज्यावेळेस मागं वडलं जातं त्यावेळेस त्याला सर म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात? सर. आता मी पुढं बोलत नाही, कारण मी माझ्या पाठीचा विचार करतो अगोदर. म्हणून मर्यादा समाप्त झाली महाराज. पूर्वीच्या काळात गुरुजी छडी घेऊन जायचे आणि विद्यार्थ्याला मारायचे.
आता गुरुजीनं घरून छडी घेऊन जायचीच नाही. हो, आंबी हळद घेऊन जायची. कारण पोरांनी जर कार्यक्रम केलाच तर सूज वाढू नये म्हणून. उलटा जमाना झाला. मी आपल्याला चिंतनीय बाब सांगतो. त्या मुलानं सांगितलं, गुरुजी काही म्हणा पण मला शाळेत प्रवेश द्या, मी उन्हाळ सारखं वागणार नाही. नाही बाबा असंच म्हणतात आणि शाळेत उन्हाडक्या करतात. पुन्हा तुम्हा श्रीमंताच्या संस्थानिकाच्या पुढे आम्ही काही करू शकत नाहीत, आमची शाळा छोटी आहे, गुरुजी तुमच्या पाय पडतो. नाही, पाय पडलं तरी मुख्याध्यापकाने सांगितलं प्रवेश नाही, नका देऊ गुरुजी. विद्यार्थी शाळेच्या पायरीवरती बसला, डब्बा समोर ठेवला आणि पाटी दप्तर समोर ठेवलं. दुपारची शाळा सुटून गेली. विद्यार्थी बिना अन्ना पाण्याचा बसलेला आहे. सगळे शिक्षक वृंद दुपारचं जेवण करून दुपारून शाळा भरली, तरी विद्यार्थी बसलेला आहे. दुपारूनची शाळा संध्याकाळची 5-6 वाजता सुटून गेली. रात्रीचे 10 वाजले. ऑफिस मध्ये गुरुजी आहेत, मुख्याध्यापक, आणि दारामध्ये विद्यार्थी बसलेले. मुलं खेळ खेळून गेले चेंडूचा, त्याच्यात त्याचं लक्ष नाही. सारखा डोळ्यातून अश्रूच्या धारा. मुख्याध्यापक आले, सांगितलं, बाळ तुला सांगितलं ना आमच्या शाळेत प्रवेश नाही. गुरुजी तुमच्या शाळेत मला प्रवेश नाही, तसा माझ्या घरातही मला प्रवेश नाही. तुम्ही जर शाळेत प्रवेश दिला तरच माझ्या घरात प्रवेश आहे. महिना जरी लागला तरी हरकत नाही, माझी या पायरीवरती समाधी होईल. मी इथे मरेल पण तुमच्या शाळेला सोडून जाणार नाही. तुम्हाला प्रवेश द्यायचा का नाही द्यायचा तुम्ही ठरवा, पण मी, माझे वडील मला घरात घेणार नाहीत. माझ्या वडिलांना सांगितलं की प्रवेश तू मिळवायचा. काय करायचं गुरुजी तुम्ही ठरवा. रात्रीच्या 11 वाजता मुख्याध्यापकाने उचलून घेतलं मुलाला आणि डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं की शाळेत तुला प्रवेश दिला. आनंदाचे अश्रू वाहायला लागले. मुलाला घरी घेऊन गेले गुरुजी सायकलवर. सांगितलं आजचं भोजन माझ्याकडे करायचं नाही. माझ्या वडिलांना सांगितलं नाही, गुरुजीचं नाही खायचं, उपाशी राहील, उद्याच्याला हॉस्टेलचं भोजन करेल. नाही चाललं. मुलगा उपवासी राहिला. दुसऱ्या दिवशी हॉस्टेलचं भोजन केलं आणि शाळेत सुरुवात झाली. पहिलीच्या वर्षाला शाळेमध्ये वर्गात पहिला आला मुलगा. सर्टिफिकेट घेतलं आणि वडिलाला दाखवलं. वडिलांना सर्टिफिकेट आणि मार्क मेमो पाहिले आणि फेकून दिला. 4थीच्या वर्षाला मुलगा केंद्रात पहिला आला, बोर्डाला. वडिलाला सर्टिफिकेट दाखवलं, वडिलांना पाहिलं, फेकून दिलं. 7वीच्या वर्गामध्ये मुलगा तालुक्यात पहिला आला. सर्टिफिकेट दाखवलं, पाहिलं, फेकून दिलं. 10वीच्या बोर्डामध्ये मुलगा जिल्ह्यात पहिला आला. वडिलाला दाखवलं सर्टिफिकेट, पाहिलं, फेकून दिलं. 12वीच्या वर्षाला पूर्ण पश्चिम बंगाल मधून मुलगा पहिला आला. 12वीच्या वर्षाला. मी हे बगलातलं काढून बाजारात मांडित नाही आणि हे तुम्हाला काल्पनिक गोष्ट सांगत नाही, एका महान पुरुषाची कहाणी सांगतो तुम्हाला. कहाणी. बाप काय करू शकतो आणि बापाच्या ठिकाणी काय आहे हे मला दाखवायचं एवढ्यातून. आणि संताला माय बापाची उपमा कशा करता दिलेली आहे याचं चिंतन मांडायचंय. सरतेशेवटी 12वीला पश्चिम बंगाल मधून मुलगा पहिला आला. ग्रॅज्युएशन केलं, ग्रॅज्युएट झाला मुलगा आणि पूर्ण देशात पहिला. वडिलाला सर्टिफिकेट दाखवलं, वडिलांना सर्टिफिकेट पाहिलं, मुला देखता फेकून दिलं. पण सगळे सर्टिफिकेट वडिलांना जतन करून ठेवले, जपून.
मुलगा शाळेत गेल्यानंतर त्या सर्टिफिकेट कडे पाहायचे वडील आणि त्या सर्टिफिकेटचं दर्शन घ्यायचे. त्याला रडता येत नव्हतं ना आनंद व्यक्त करता येत नव्हता. बापाचं हृदय असं असतं की त्याला दुःखही मोकळ्या मनानं व्यक्त करता येत नाही आणि आनंदही मोकळ्या मनानं व्यक्त करता येत नाही, त्याला बाप म्हणतात. सरते शेवटी ग्रॅज्युएट मध्ये पहिला भारत देशात आल्यानंतर IAS पदवी मिळवण्याकरता इंग्रज शासनानं फॉरेनला पाठवलं. इंग्रज शासनानं फॉरेनला पाठवलं, इंग्लंडला पाठवलं. त्यावेळेस IAS ही पदवी मिळायची, ICS ही पदवी मिळायची. आता IAS पदवी मिळवली जाते. देशातलं अति उच्च शिक्षण. आणि ICS पदवी मिळवण्याकरता मुलगा तिकडे गेला आणि त्याचा कोर्स होईपर्यंत त्यांनी शिक्षण केलं. आणि त्या ICS परीक्षेमध्ये जगात पहिला, जगामध्ये पहिला आला. देशोदेशीचे सत्कार सुरू झाले. मुलगा भारत देशात विमानानं आला. संस्थानिक राजा होता. वैभवानं देशोदेशीचे लोक विमानानं येऊन मित्रमंडळी सत्कार करायला लागले. खूप मोठेपणानं आनंदाने जल्लोष सुरू झाला. जगमान्य झाला, समाजमान्य झाला मुलगा. भोजन चालू होतं आणि ताटामध्ये खरकट राहिलेलं होतं. नृत्य काम आनंदानं चालू होतं आणि त्या उन्मत्त अवस्थेमध्ये आनंदाची धुंदी चालू होती आणि तितक्यात वडील जवळून गेले. ते खरकट आणि ते पाहिलं आणि बापानं शब्द वापरला. त्या मुलाचं नाव घेतलं. त्या मुलाचं नाव होतं दयानंद. दयानंद, तू मूर्ख आहेस. अजून बापाच्या इस्टेटीवरती रेगोट्या मारतोस. तुझी रुपयाची कमाई नाहीये. सगळा पैसा मी तुला शिक्षणाला पुरवलेला आहे आणि हे अन्न उन्मत्तपणानं वायाला जातं. ही तुझ्या मित्रमंडळीचे आणि तुझे संस्कार आहेत का? मूर्ख कुणीकडचा. अगोदर कमवावं लागतं आणि नंतर त्याच्यावरती मजा आणि मोज करावी लागते. बापाच्या इस्टेटीवर नाही. फुकटची मजा तर कुणालाही करावं वाटते. नालायक कुणीकडचा. बापाचे हे शब्द ऐकले मुलानं. खाजील झाली मित्रमंडळी आणि दयानंद. पण त्याच टाइमला विचार केला, माझ्या मित्रमंडळीला मी विमानतळावरती जाऊन बसून स्वदेशाला परत पाठवतो. पण बाप झाला आता. एक तर बाप राहील नाही तर एक तर हा दयानंद राहील. आज संध्याकाळच्याला निकाल लावायचा. जगमान्य होऊनही मला बाप दोन शब्द गोड प्रेमाचे बोलू शकत नाही. काय कारण आहे? मी हक्काचा इथला वारसदार नाही का? काय केलं माझ्या बापानं माझ्यासाठी? सर्टिफिकेट वाचण्याचं तरी कष्ट घेतलं का? विकृत मनामध्ये विकृती निर्माण झाली. विमानतळावरती सगळ्याला जाऊन बसवलं आणि संध्याकाळच्याला रात्रीच्या समयाला वडिलाची खोली उघडी होती. डोक्यावरती दगड घेतला, उचलत नाही एवढा, आणि बापाच्या डोक्यामध्ये घालायचा आणि वडील संपून टाकायचे. या इराद्यानं मुलगा गेला आणि भिंतीच्या आड उभा राहिला. पण खोलीतून कुजबुज ऐकू यायला लागली आणि वडील दोघजण बोलत होते. आई भिंतीला धडक देऊन ढसढसा रडत होती. काय साधलं तुम्ही? माझा दयानंद माझ्यापासून वात्सल्याच्या बाबतीमध्ये तुम्ही हिरावून घेतला. 5 वर्षाचं लेकरू शाळेत जात असताना सुद्धा मला माझ्या डोळ्यानं पाहता आलं नाही तुमच्या धाकामुळं. आणि माझ्या लेकरानं एवढ्या जिद्दीनं एवढं मोठेपण मिळवलं आणि जगमान्य झाला माझा बाळ, तरी त्याला मला भेटण्याची तुम्ही स्वातंत्र्य दिलं नाही. आणि एवढा जगमान्य झालेला असताना सुद्धा त्याच्या मित्र कंपनीमध्ये
तुम्हाला कुणी त्याला मूर्ख आणि नालायक म्हणण्याचं तुम्हाला कुणी ऑर्डर दिली आणि कुणी एवढं मोठेपण दिलं? काय कारण होतं त्याचं? चुकलं असेल त्या बाळा कोण छोटस, पण एवढं विरोधाभासाचं वागायचं काय कारण आहे? माझ्या हृदयाचा बांध फुटला. जन्मभर एवढा मोठा मुलगा होईपर्यंत माझं हृदय रडत राहिलं आणि त्या रडलेल्या हृदयाला तुम्ही दिलासा सुद्धा देऊ शकला नाहीत. काय कारण आहे? तुम्ही पूर्वजन्मीचे त्याचे वैरी आहात का तो तुमचा वैरी आहे? म्हणून एकमेकाचं वैर तुम्ही फेडून घेण्याचं काम करत आहात. काय कारण आहे? असं ज्या वेळेस दयानंदच्या आईनं बोलायला सुरुवात केली त्यावेळेस दयानंदच्या वडिलांना बोलायला सुरुवात केली. झालं का तुझं बोलून? हो. सांगितलं, अगं मी त्याचा अहंकार असा चेतवीत राहिलो नसतो, स्पर्धेमध्ये त्याला उतरीत राहिलो नसतो, आणि मी जर लाडाकोडानं त्याचे जर प्रेम केलं असतं तर आज जगमान्य झाला नसता माझा दयानंद. माझ्या हृदयानं किती सोसलंय एवढा विरोधाभासाचा आणि त्याचा तिरस्कार करण्याकरता माझ्या हृदयाला किती तुकडे तुकडे झाले आणि माझं हृदय किती फाटलं असं तुला काय सांगू? तुझ्या देखता मला रडता आलं नाही आणि आनंद व्यक्त करता आला नाही. हे बघ, सगळे सर्टिफिकेट बघ, त्या प्रत्येक सर्टिफिकेटची मी पूजा केलेली आहे. पूजा केलेली आहे, पूजा. माझा बाळ, तुला सांगतो शेवटची गोष्ट मी का बोललो त्याचं कारण आहे, माझा बाळ मला नुसता लोक मान्य करायचा नाही, समाज मान्य करायचा नाही, तो देव मान्य करायचा आहे. देव मान्य, मला तो देव मान्य करायचा आहे. कारण तयाचा हरेक देवानं मुजरा करावा त्याला. स्वर्गामध्ये जर माझा दयानंद गेला तर राजा इंद्रानं त्याचं स्वागत करावं. देवानं सुद्धा मुजरा घालावा. समाजात मान्य असलेली माणसं देव मान्य असतातच असं नाहीये, पण देव मान्य असलेली माणसं समाजामध्ये मान्य होत असतात. माझ्या बाळाला इतकंच ठेवायचं नाही, इतका जर ठेवला तर तो मोठा होणार नाही. म्हणून त्याला मी मूर्ख का म्हणलो? त्याचं कारण आहे की अजून त्याच्यातला अहंकार, राहिलेला सगळा अहंकार नष्ट व्हावा. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा, भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. अगं एवढा मोठा कलेक्टर होऊन, एवढा मोठा देशातला लोकमान्य होऊन भागणार नाही. माझ्या देशातल्या गोरगरिबाची त्यांनी सेवा केली पाहिजे आणि त्यांनी त्याचं कातडं त्यांच्यासाठी झिजवलं पाहिजे. त्याच वेळेस तो देवमान्य होईल. आणि तो देवमान्य पाहिलेला मला पाहायचंय. आणि माझं जर भाग्य कमी पडलं तर कदाचित मी मरेल, पण मेलेल्या अवस्थेतही माझ्या प्रेताला शेवटचं सर्टिफिकेट देवमान्य झालेलं मला पाहायला मिळावं. मी मेलो तरी चालेल. आणि माझी अपेक्षा याच्या पुढे आहे. हे वाक्य दयानंद सरस्वतीनं ऐकलं माय बाप, आणि डोक्यावरचा धोंडा खाली पाडला. पळत आला आणि मुलगा पायावरती लोटांगण घातलं, सांगितलं, बाबा मी चुकलो, मला क्षमा करा. काय झालं बाळ? दयानंद काय झालं? काही नाही, आज मी तुम्हाला संपवणार होतो, मारणार होतो. मार ना मग, नाहीतरी तुझ्याशिवाय मला कोण पेटवणार? मार, तुझाच अधिकार आहे, मार. पण दयानंद तू देवमान्य झालेला दिसावा, एवढीच माझी अपेक्षा. बाबा तुमच्या पायाची शपथ खाऊन सांगतो, मी पैशाचं मिळवणार मशीन नाही, मी नुसता नौकर नाही, आणि शासनाचा मी नौकर होणार नाही. माझ्या सुशिक्षितपणाचा जगाला फायदा करून सुशिक्षित माझा देश बनून माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं मी पाहिल, त्याच्यामध्येच माझं सौख्य सामावलेलं आहे. हृदयाला मिठी मारली. दयानंदच्या वडिलांनी सांगितलं, देवमान्य झालास बाळ तू आज,
माझं सर्टिफिकेट घे. आणि पलंगावरती दयानंदचे वडील कोसळले आणि 6 वर्षे पलंगावरती आजारी पडले. कशासाठी तुटले? तर विरोधाभास निर्माण करून मुलाच्या विरोधामध्ये जीवन जगण्याचं अंतकरणाला झेपत नसताना सुद्धा झेपवलं आणि त्याचा विपरीत परिणाम शरीरावरती झाला. आणि 6 वर्षानंतर दयानंदचे वडील गेले आणि दयानंदचं शेवटचं भाग्य जगमान्य पाहण्याचं त्यांच्या जीवनात प्राप्त झालं. मायबाप आपल्या जीवनामध्ये मुलगा घडवत असताना असा घडवावा की जेणेकरून जयाचा हरेक वाटे देवा, देवादिकालाही आनंद वाटला पाहिजे. अशी संतती ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी धन्य ओम गृहस्थाश्रम हा, त्या दिवशी त्याचं जीवन आणि त्या दिवशी त्याचा विवाह आणि त्याचा गृहस्थाश्रम तृप्त झाला. म्हणून मी एकच गोष्ट सांगितली की मुलाच्या विरोधाभासाच्या बाबतीतून मुलाला विवेकी आणि विचारी आणि वैराग्य संपन्न आणि समाजसेवेचं अशीधारा व्रत देणारे बाप या देशामध्ये निर्माण झालेले असतानाही जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कशा करता शब्द वापरले? तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणायला पाहिजे होतं. तुम्ही संत बाप माय कृपा.